महिला डॉक्टरने लिहिलेली सुसाईड नोट गायब झाली का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। सुसाईड नोट गायब केल्याचा कुटुंबियांनी आरोप केलाय। महिला डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोट दुसऱ्या कोणीतरी लिहिल्याचा आणि सुसाईड नोटमध्ये खाडाखोड केल्याचा दावा त्यांनी केलाय। सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी असलेल्या संपदा मुंडे यांनी सुसाईड नोट लिहित हातावरती आत्महत्या केलेली आहे। माझ्यासोबत कुटुंबीय आहेत। तिचा आणि माझा एवढा चांगला संवाद होत होता की मागच्या महिन्यामध्ये ती मला बोलली होती की मला पोस्टमॉर्टमसाठी दबाव येत आहेत, पेशंट अनफिट असला तरी फिट लिहून द्या म्हणून दबाव येत आहेत। मी म्हटलं तू वरिष्ठांना कळव, त्रास सहन करू नको, घरापासून दूर राहतेस म्हटलं तू। तर ती म्हटली मी वरिष्ठांशी बोललेली आहे, हे चौकशीचं वगैरे चालू आहे तर त्याच्यातून येईल। तिला अपेक्षा होती की यामधून काहीतरी आउटपुट मिळेल, त्यामुळे तिने राहिली, पण त्याच्यातून काहीच आउटपुट मिळालं नाही। तिला त्रास तसाच चालू राहिला। माझं म्हणणं आहे की तिने सुसाईड नोट लिहिलेली असावी, ती गायब केलेली असावी आणि बाकीच्यांना वाचवण्यासाठी कदाचित त्या दोघांचं नाव हातावर लिहिण्यात आलेलं असावं, कारण तिची बॉडी ऑलरेडीच हॉटेलमधून पोलीस स्टेशनला आमची परमिशन न घेता आली आणि तिच्या हँडरायटिंगही बरोबर ओळखता येत नाहीये। त्या लिहिण्यामध्ये खाडाखोडी आहेत, तर ते तिनेच लिहिले की कोणी लिहिले याची मला शंका येत आहे। सखोल चौकशी व्हायला पाहिजे। आरोपी सह आरोपी आम्हाला SITचे समितीकडूनच पाहिजे। माझी माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की हे SIT कडे द्या। महिला पोलीस कर्मचारी असावेत, त्यामध्ये लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर हे प्रकरण घेण्यात यावे आणि आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा। साम टीव्ही साठी योगेश काशीद, बीड। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।